नमस्कार सर्वांना, महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। व्हिडिओ आहे आणि कंप्लीट पहा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओची माहिती समजेल। संजय गांधी निराधार योजना अंतर्गत जे लाभार्थी आहेत किंवा अर्जदार आहेत त्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याबाबत शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। त्या संदर्भात जी आर आलेला आहे ती माहिती आपण पाहणार आहोत। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत किंवा जमा करण्यात येणार आहेत। शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, त्या संदर्भात जी आर आलेला आहे ती माहिती आपण पाहूया। बघा, हा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान भेटणार आहे तुम्हाला। योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, बघा अपंग असतील त्या संवर्गातील, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःच्या चरित्र चालवून न शकणारे पुरुष व महिला, निराधार, विधवा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे, विधवासह घटस्फोट प्रक्रियेचे व घटस्फोट झालेले परंतु पोटगी न मिळालेले, अत्याचारित व वेश व्यवसायामुळे मुक्त केलेल्या महिला व तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, अशा सर्व व्यक्तींना ही बघा हा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा, या अंतर्गत काय फायदे आहेत किंवा काय तुम्हाला फायदा होणार आहे। या योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या कुटुंबाला एक लाभार्थी असल्यास रुपये 600 प्रति, तर कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास 900 रुपये प्रति इतके आर्थिक सहाय्य तुम्हाला देण्यात येणार आहे। तर बघा, अशा प्रकारचे तुम्हाला सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याबद्दलचा जी आर सुद्धा आलेला आहे, आपण तो जी आर पाहूया। बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्ध, भूमिहीन, शेतमजुरांसह अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापन वेतन व वेतनेवरील खर्चासाठी माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे। बघा, अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि हा कधीचा शासन निर्णय आहे? 25 सप्टेंबर 2024चा हा शासन निर्णय आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला 2 महिन्याचे पैसे मिळणार आहेत। सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याबद्दलचाच हा जी आर आहे, आपण सविस्तर पाहूया। बघा, त्याबद्दलचाच हा जी आर आहे, शासन निर्णय आहे। बघा, इथे तुम्हाला दिलेला आहे। आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये बघा 10,05,15,560 रुपये इतके तुम्हाला अनुदान मिळणार आहे। किती रुपये? 10,05,15,560 फक्त इतके तुम्हाला आस्थापनेवरील रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे। रुपये बघा, अशा पद्धतीचे तुम्हाला रुपये जमा करण्यात येणार आहे असे इथे सांगण्यात आलेले आहे। वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत आस्थापनावरील रुपये 4,12,19,400 रुपये फक्त इथे देण्यात येणार आहे, प्रणालीवर वितरित केला आहे। बघा, आतापर्यंत 4,12,19,400 रुपये वितरित केला आहे आणि माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 कालावधीत वेतन एक या उद्दिष्टाने शासन निर्णयासोबत विवरणपत्राद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे। याद्वारे मान्यता देण्यात आली आहे। बघा, काय म्हणलेलं आहे इथे? मान्यता देण्यात येणार आहे। सर्व विभागातील आयुक्त यांना कळविण्यात येत आहे की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र ब वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अध्यापित जिल्ह्यांच्या त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे। बघा, तर इथे जिल्ह्यांना सुद्धा इथे सांगितलेलं आहे आणि विभागीय आयुक्ताला सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे की तुमचे खात्यात पैसे जमा होणार आहेत। अशा पद्धतीचा हा जी आर होता। पाहूया। बघा, संजय गांधी अनुदान योजना अंतर्गत तुम्हाला कुठले कागदपत्रे, आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दलची माहिती पाहूया आपण। बघा, विविध नमुन्यातील अर्ज तुम्हाला अर्ज लागणार आहे आणि वयाचा दाखला किमान 18 ते 35 वर्षापर्यंत कमी वय असेल पालकामार्फत तर त्यांचे तुम्हाला
वयाचा दाखला सुद्धा इथे लागणार आहे आणि किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, बघा 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात ते सुद्धा इथे लागणार आहे। विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला, बघा तुम्हाला विवाहित महिला असाल तर अर्जदाराकरिता पतीचा मृत्यूचा दाखला इथे लागणार आहे। दिव्यांग जिल्हा चिकित्सालय दिव्यांगचा दाखला आवश्यक किमान अनाथ, आणि बघा चिकित्सालय दिव्यांग दाखला, तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला इथे तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे, तुम्ही दिव्यांग असलेलेच। अनाथ दाखला, अनाथ असाल तर अनाथ दाखला सुद्धा इथे लागणार आहे। त्याच पद्धतीने दुर्धर आजार प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा लागणार आहे। उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे। दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न वयोमर्यादा तुमचं 50,000 पेक्षा कमी असावं, यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र कमाल वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे। इतर सर्व लाभार्थ्यांना कमाल वार्षिक उत्पन्न 21,000 पेक्षा कमी असणे गरजेचं आहे। आणि इथे परत तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तुमचे स्वतःचे आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्डचे फोटो, आणि अर्ज मंजूर झाल्यास बघा 1,500 रुपये लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे। अर्ज कुठे करायचा आहे, तहसील कार्यालय सेतू केंद्र, बघा तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रामध्ये तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। या अशा प्रकारची ही माहिती होती। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।